हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना आपण मार्केटमध्ये मिळतो तसा सेम गुजराती खमण ढोकळा फक्त बेसन पिठाचा वापर करून तयार करणार आहोत। तर हा ढोकळा तयार करताना मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीचा खमण ढोकळा अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच तयार करा। तर हा ढोकळा जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये 3 चुका वारंवार घडतात। एक म्हणजे ढोकळा व्यवस्थित फुगत नाही आणि तो आपण जेव्हा खातो तेव्हा घशामध्ये अडकल्यासारखा होतो आणि तिसरी चूक म्हणजे त्यामध्ये लाल पॅचेस येतात। तर हे सर्व काही होऊ नये यासाठी मी काय केलं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। शिवाय मार्केटमध्ये मिळते सेम तशीच ढोकळा सोबत जी चटणी असते ती चटणी आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये तयार करणार आहे। तर मी ते 1 टेबलस्पून साखर घेतली आहे, म्हणजेच आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे साखर मी इथे घेतली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे। मीठ हे चवीनुसार कमी जास्त नक्कीच तुम्ही करू शकता। त्यानंतर यामध्ये मी सॅल्ट्रिक ॲसिड ॲड करते। हे जे सॅल्ट्रिक ॲसिड आहे ते अंदाजे न घेता अगदी मेजरमेंटने घ्यायचं आहे। जर सॅल्ट्रिक ॲसिड जास्त झालं तर आपला ढोकळा आंबट होऊ शकतो। सॅल्ट्रिक ॲसिड नसेल तर लिंबूचा रसही तुम्ही ते वापरू शकता। त्यानंतर मी 2 टेबलस्पून तेल यामध्ये ॲड केलं आहे। हे कच्चं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आणि तेल अंदाजे न वापरता अगदी मेजरमेंटनेच वापरायचं आहे। सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला एकत्रित करून झालं की त्यामध्ये मी थोडीफार किंचित हळद ॲड करते। हळद जर जास्त झाली तर आपल्या ढोकळ्यावर लाल पॅचेस येऊ शकतात, म्हणून हळद अगदी किंचितच आपल्याला इथे वापरायची आहे। सर्व जे मिश्रण आहे ते रिव्हर्स मोडला फिरवून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता। सर्व काही मिश्रण व्यवस्थित असं झालं की आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ ॲड करायचं आहे। तर या इथे मी 1 कप बेसन पीठ स्वच्छ असं चाळून घेतलं आहे। जर तुम्हाला यामध्ये रवा ॲड करायचा असेल तर 2 चमचे रवा तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर मी सुरुवातीला अर्धा कप पाणी ॲड केलं आणि मस्त असं बॅटर मिक्सरला फिरवून घेतलं। या इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर अजून खूप घट्ट आहे, म्हणून मी अजून अर्धा कपाच्या निम्म पाणी यामध्ये ॲड केलं आणि परत एकदा स्मूथ अशी जी पेस्ट आहे ती वाटून घेतली। पाण्याचा जो अंदाज आहे तो तुम्ही कमी जास्त अंदाजे करू शकता। जर बॅटरमध्ये काही गाठी किंवा गुठळ्या तयार झाल्या तर आपला हा जो ढोकळा आहे तो फुगणार नाही किंवा तो व्यवस्थित असा सॉफ्ट स्पॉन्जी किंवा जाळीदार बनणार नाही। तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते अंदाजेच घ्यायचं आहे। जे उरलेलं अर्धा कपातलं जे पाणी होतं तेही मी ते ॲड केलं। तर या इथे अंदाजे मी 1 कप पाणी ॲड केलं आहे, म्हणजे जितकं बेसन पीठ तितकं पाणी या इथे आपल्याला ॲड करायचं आहे। आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकता। अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हे जे बॅटर आहे ते न बनवता अगदी थोड्याफार त्याच्यापेक्षा घट्ट स्वरूपाचं हे जे बॅटर आहे ते बनवायचं आहे आपल्याला। तर मी एका बाउलमध्ये हे जे बॅटर आहे ते काढून घेते आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी अगदी एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये असणाऱ्या काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर त्या नाहीशा होतील आणि आपलं हे जे बॅटर आहे ते अगदी फ्लफी असं तयार होईल आणि त्यामध्ये एअर तयार झाले की आपला ढोकळा छान असा सॉफ्ट बनेल आणि त्यामध्ये जाळी तयार होईल। यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। आपलं हे जे बॅटर आहे ते रेस्ट घेत आहे, तोपर्यंत इथे मी कुकरच्या डब्याला तेल लावून हा जो डबा आहे ते ग्रीस करून ठेवते। ही आपली पूर्वतयारी आहे, कारण ढोकळ्यामध्ये किंवा आपल्या बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या आधी ह्या सर्व प्रोसेस आपल्याला करून घ्यायच्या आहेत। या इथे मी पाणीही गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर एका चमचा म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याच्या थोडं अर्धापेक्षा जास्त इथे मी चमचा सोडा घेतला आहे आणि हा जो सोडा आहे तो बॅटरमध्ये ॲड केल्यानंतर असा आपल्याला सर्व बाजूने त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा ॲड केल्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने फुगतं। तर या स्टेजला टाईम वेस्ट न करता आपल्याला पटकन हे जो बॅटर आहे तो डब्यामध्ये ट्रान्सफर करून ढोकळा शिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर अशा वेळी तुम्ही टाईमपास केला तर ढोकळा शिजणार नाही।
पाण्याला छान अशी उकळी आली की मी त्यामध्ये अशा पद्धतीची प्लेट ठेवते आणि आपलं जे बॅटर तयार केलेला डबा आहे तो आपल्याला या इथे ठेवून द्यायचा आहे. तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती 5 मिनटे आपल्याला हा जो ढोकळा आहे तो कुक करून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे तो आपण शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटांनी जेव्हा मी डब्याचं झाकण उघडलं तेव्हा तुम्ही ते पाहू शकता ढोकळा पूर्ण छान असा तयार झाला आहे आणि त्याने त्याचे जे साईड्स आहेत त्या आधीच सोडून दिल्या आहेत. ढोकळा छान असा थंड झाला की तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने जाळ्या तयार झाल्या आहेत आणि त्यावरती एक लाल पॅचही आला आहे. तो का आला आहे हे मी तुम्हाला सांगते. जेव्हा सोडा आणि सॅल्ट्रिक ॲसिड याच्यामध्ये रिॲक्शन होते तेव्हा आपला ढोकळा फुगतो किंवा तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. जर तुमचा सोडा खूप दिवसाचा असेल किंवा त्याची एक्सपायरी वगैरे झाली असेल तर त्यावेळी अशा पद्धतीचा पॅच येऊ शकतो. ढोकळा पूर्ण असा थंड झाला की मी त्याला डब्यातून एखाद्या प्लेटमध्ये डिमोल्ड करते. तुम्ही ते पाहू शकता आपला ढोकळा छान असा शिजला आहे आणि तो इझिली डिमोल्ड होत आहे. हा जो पॅच आहे तो वरच्या भागाला अगदी थोडासा आला होता, अगदी खालपर्यंत आला नाही. तुम्ही ते पाहू शकता आपल्या ढोकळ्याला किती छान जाळी तयार झाली आहे. अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झाला आहे. जर तुम्हाला यामध्ये रव्याचा वापर करायचा असेल तर करू शकता, पण रव्याचा वापर केल्याने जो ढोकळा आहे तो घशामध्ये अडकल्यासारखा होतो किंवा तो गिळताना त्रास होतो, म्हणून मी इथे रवा वापरत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचे जे क्यूब्स आहेत ते तुम्ही कट करू शकता. या इथे मी एक जो पार्ट आहे ते तुम्हाला दाखवते. अगदी जवळून पहा कशा पद्धतीने जाळी तयार झाली आहे. सॅल्ट्रिक ॲसिड आणि सोड्याचं परफेक्ट प्रमाण आपल्याला इथे घेतल्यामुळे छान असं ढोकळा तयार झाला आहे. जर हळद जास्त प्रमाणामध्ये वापरली तर पॅचेस येऊ शकतात. सोड्यामुळे आणि हळदीमुळे ही रिॲक्शन होते आणि सॅल्ट्रिक ॲसिडमुळेही असे पॅचेस येतात. पण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असे नाही, पण ते पॅचेस दिसताना व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हा जो ढोकळा आहे तो कट करून घेऊयात. अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा ढोकळा इथे तयार झाला आहे. ढोकळा पूर्णपणे थंड झाला की आपण यावरती तडका तयार करायचा आहे. तो जो तडका आहे तो आपण कसा बनवायचा हे पाहूयात. तर सर्व ढोकळा मी एका पॉटमध्ये काढून घेतले. त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. मोहरी आवडत असेल तर टाकू शकता, दाताखाली येतात म्हणून मी नाही टाकले. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये ॲड करायची आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्ण बंद करून यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी जर चालू गॅसवरती ओतलं तर त्यामध्ये तडका भडकण्याची शक्यता असते, म्हणून मी गॅस बंद करूनच यामध्ये पाणी ॲड करते. पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करायची आहे. साखर चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. मी चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ यामध्ये ॲड केलं. त्यानंतर आपल्याला हे जे साखर आणि मीठ आहे ते व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे आणि जो ढोकळा तयार करून घेतला आहे त्यावरती हा जो तडका आहे तो ओतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला खाण्यासाठी जितका ढोकळा हवा असेल त्या ढोकळ्यावरती हा तडका तुम्ही ओतू शकता आणि जर ढोकळा ठेवून खायचा असेल तर ठेवलेल्या ढोकळ्यावरती नंतरही तुम्ही तो तडका ओतू शकता. हा जो तडका आहे तो अगदी गोड आणि आंबटसर अशा पद्धतीचा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो हलवाई स्टाईलचा आंबट गोड असा लागेल. त्यासाठी मस्त वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपला जो ढोकळा आहे तो अगदी गुजराती पद्धतीने तयार झाला आहे. कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये बनवेल असा हा जो ढोकळा आहे तो तयार होतो. मस्त छान ढोकळा इथे तयार झाला आहे. त्यानंतर ढोकळ्यासोबत जी चटणी मिळते ती चटणी कशी करायची हे आपण पाहूयात. तर मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंफार जिरं आणि 2 या इथे लसूण पाकळ्या मी ॲड केल्या आहेत. तर त्यानंतर यामध्ये अगदी बारीक 0 नंबरची जी सेव असते तीही सेव आपण यामध्ये ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ, थोडीफार साखर ही मी यामध्ये ॲड करून घेतली आणि ही जी 0 नंबरची सेव आहे तीही सेव यामध्ये मी ॲड करून घेतली. त्यानंतर आपल्या ढोकळ्याचा जो क्रम्स निघला आहे म्हणजे जो चुरा आहे तोही मी यामध्ये ॲड केला. त्यानंतर थोडंफार पाणी टाकून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते
वाटून घ्यायचा आहे। या इथे ढोकळ्यासोबत जी चटणी मिळते तीही चटणी इथे मी तयार केली आहे। तर ढोकळा सर्व करायला घेऊयात। मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा जो ढोकळा आहे तो तयार झाला आहे। या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ढोकळ्याला कशा पद्धतीची जाळी आली आहे आणि किती सॉफ्ट असा हा जो ढोकळा तयार झाला आहे। त्या ढोकळ्यावरती पॅचेस येत असतील तर आपला जो सोडा आहे तो एकदा चेंज करून पहा। जर सोडा जुना झाला असेल तर त्या जुन्या सोड्यामुळेही असे पॅचेस येऊ शकतात। जर तुमचा ढोकळा सॉफ्ट बनत नसेल तर अशा पद्धतीने एकदा ढोकळा ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।